नागपुर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि सरकार की स्पष्ट भूमिका है कि ओबीसी का आरक्षण कम किए बिना महाराठा समाज को न्याय दिया जाएगा। उन्होंने बताया कि 10% ईडब्ल्यूएस आरक्षण और सारथी संस्था के माध्यम से मराठा समाज को पहले से ही लाभ मिल रहा है। आगे और क्या किया जा सकता है, इस पर सरकार काम कर रही है। बावनकुळे ने कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस ने कभी ओबीसी को न्याय नहीं दिया। ओबीसी आयोग और मंत्रालय भाजपा सरकार नहीं बनाया। आज 353 जातियों को ओबीसी आरक्षण कम मिलता है, ऐसे में उसमें से काटकर मराठों को देना गलत है। उन्होंने नाना पटोले, शरद पवार, सुशील कुमार शिंदे, राहुल गांधी जैसे नेताओं से अपनी भूमिका साफ करने की मांग की है। ओबीसी प्रमाण पत्र पर उन्होंने कहा कि सरसकट प्रमाण पत्र नहीं दिया जा सकता, लेकिन जिनकी नोंद है उन्हें लगातार प्रमाण पत्र दिए जा रहे हैं। मोहन भागवत के 75 वर्ष की उम्र पर दिए गए बयान पर उन्होंने कहा कि इस देश में कई नेता 80 से 85 साल तक प्रधानमंत्री और राष्ट्रपति रहे हैं, इसलिए उम्र का कोई मुद्दा नहीं है। बावनकुळे ने यह भी कहा कि मराठा समाज के लिए उप समिति बनाई गई है और सरकार सहकार्य की भूमिका में है। मुख्यमंत्री शिंदे और उप मुख्यमंत्री फडणवीस ने मराठा समाज के लिए 50 साल में पहली बार ठोस भूमिका ली है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्युरो रिपोर्ट, नागपूर। नाही, काल तर अत्यंत महत्त्वाचा उमरेडची जी बैठक होती ती मी सब डिव्हिजन वाईज ज्या बैठक घेतो आहे, ज्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर जे आम्ही महसुली अभियान राबवतो आहे, छत्रपती शिवाजी महाराज महसुली अभियान, त्याचं नियोजन आणि सोबतच उमरेड विधानसभेतील सर्व विभागाचा आढावा WCL असेल, NHI असेल आणि त्यामधून उमरेड शहर असेल, भिवापूर शहर असेल, कुई शहर असेल, या शहराला CCTV सर्व्हेलन्सच्या माध्यमातून, जसं सावनेरमध्ये आम्ही शहराला CCTV सर्व्हेलन्स केलं, तसंच आम्ही नागपूर जिल्ह्यातले सर्व शहरं या ठिकाणी सिक्युरिटीच्या दृष्टीने मजबूत करतो आहे, त्याचंही प्लॅनिंग आम्ही केलं आहे। आपण बघितलं असाल, संपूर्ण देशामध्ये विविध आंदोलन सुरू होते ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता, पण ईडब्ल्यूएसचा निर्णय झाल्यानंतर मात्र 10% आरक्षण मिळाल्यानंतर त्या 10% आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आणि त्यामधून ज्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये बघा, आज सर्वात जास्त ईडब्ल्यूएसमध्ये फायदा मिळतो आहे। देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या सरकारने ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आणि सोबतच सारथीसारख्या योजना, ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे। म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त ईडब्ल्यूएसमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे। आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये, 1% आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये, ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे। आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे, ही भूमिका राहिली आहे। आणि यातनंच मग 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण वगैरे या सर्व बाबी आल्या आहेत। मला असं वाटतं जे काँग्रेस पार्टीनी ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे, जे नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहे, जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो, तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात, पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का, ही भूमिका स्पष्ट करत नाही। कारण ओबीसीतनं आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% आणि अजून त्या ठिकाणी जे काही सरकार द्यायचं असेल ते देण्याचा प्रयत्न करताय। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होऊ नये, ही भूमिका आमच्या सरकारची आहे। आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने, म्हणजे ईडब्ल्यूएस पासून सारथीपर्यंत आज एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढं केलेलं आहे। आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, देवेंद्र फडणवीस सरकार करेल, ही आमची भूमिका आहे। काँग्रेस नेहमीच ओबीसीच्या विरुद्ध राहिलेली आहे। काँग्रेसने कधी ओबीसीला न्याय दिलाच नाही। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला। महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आलं। आणि मग असं असताना आज जर खुला पाठिंबा आपण अशा आंदोलनाला देत आहे, तर त्याच्यामध्ये आंदोलनाची भूमिका काय, की ओबीसीतलं आरक्षण काढा, मराठा समाजाला द्या।
मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे याचा अर्थ असा नाही की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आपल्याला अनेक मार्ग काढता येतात, अनेक त्या ठिकाणी मार्ग निघतील, पण ओबीसीतनंच आरक्षण द्या. 353 जाती 18 पगड जातीचा ओबीसी समाज आधीच 353 जातीला आरक्षण कमी आहे आणि मग त्या 353 18 पगड जातीमधलं आरक्षण कमी करून इतर समाजाला देण्याची ही भूमिका अन्यायकारक होईल. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि आमची राहिलेली आहे.